ओहो. हाय. गाइस आता आम्ही इकडे फेमस कुल्फी जी याची टेस्ट आहे ना, पर लेकिन एक सेकेंड, ये क्या है? गाइस फायनली आय एम रेडी. हा माझा टॉप आहे, जीन्स घातली आहे. हा टॉप बाय द वे मी कॉटन कॉटेजमधून घेतला आहे. ओके, 2Kच्या रेंजच्या आसपासमध्येच आहे. दादरला आहे शॉप तो. तसे ट्रेडिशनल आउटफिट मला आवडतात घालायला गाइस, शॉर्ट कुर्तेस वगैरे. आता आमचा प्लॅन आहे बाहेर जायचा, 2 टेम्पल्स करायचे. एक हरसिद्धी माता, गड कालिका माता, शक्तीपीठ. हा सॉरी, थँक्स फॉर करेक्टिंग. शक्तीपीठ पण आहे तिकडे MP उज्जैनला, तर तुम्ही जाऊ शकता तिकडे, दर्शन वगैरे घेऊ शकता तुम्ही. तर आता पटकन आम्ही निघू थोड्या वेळाने. आपल्याला मेन टेम्पल्सचे दर्शन झाले आहेत. ओके, कुठले? महाकाल, कालभैरव आणि ओंकारेश्वर ऑफकोर्स. सो 3 मेन झाले. तर आता आपण दुसरे छोटे मोठे ट्राय करूया, म्हणजे जेवढे आता हे 2 आपण ठरवलेत. बट अजून इथे खूप खूप सारे टेम्पल्स आहेत, जेवढे बघायला तेवढे कमी आहेत. तर आपण बघूया जेवढे पॉसिबल होतील तेवढे आपण फिरून घेऊ. आपल्याला काय आता टाइम आता युटिलाइज करायचा आहे. मेन काम झालेलं आहे आपलं. सो बघू आपण किती टेम्पल्स एक्सप्लोर करता येतात ते. थँक्स वायफू फॉर शेअरिंग द इन्फॉर्मेशन. उद्या आम्ही निघणार आहे गाईस मुंबईसाठी. उद्या आम्ही फिरू, म्हणजे एक्सप्लोर करू जरा स्ट्रीट फूड वगैरे किंवा काही प्लेसेस असतील, म्हणजे देवदर्शन. ऑलमोस्ट पूर्ण दिवस आहे आपल्याकडे. इव्हनिंगची ट्रेन आहे ना आपली, तर आहे आपल्याकडे अर्धा दिवस तरी आहे फिरायसाठी. 7:30ची ट्रेन आहे ना? अवंतिका एक्सप्रेसच आहे. ओके, नाईस ट्रेन, म्हणजे चांगली ट्रेन आहे गाईस ही अवंतिका एक्सप्रेस. तुम्ही जर येत असाल मुंबईला नक्की पकडा ती. ओके, आयटिनरी वगैरे मी सांगितलेलं आहे, तर मी त्याच्यावरती डिस्कस नाही करत. ठीक आहे, आता आम्ही निघू थोड्या वेळाने गाईस. फायनली गाईस बघा, आईने घेतली साडी घेतली आहे. शॉप इकडे म्हणजे हॉटेलच्या जवळच होता. स्टाईल जी आहे महेश्वरी आहे. प्राइस कितीची आहे? 1890. रिक्षा आहे ना, ही बुक करू शकता. त्या काकांचा नंबर घेतला. असं मी रॅन्डम कुठला पण जे आहेत ना त्यांच्याकडनं नंबर घेऊ शकतात, आणि काय मग ते लोक तुम्हाला फिरवू शकतात इकडे तिकडे. रेट्स खूप रिझनेबल असतात. आता आमचं तेच चालू आहे डिस्कशन. बघा गाईस, इकडे एक शॉप आहे, गोलगप्पे म्हणजे पाणीपुरी आणि हे असं भेटतं. आता मी निघालो आहे गाईस. लेट्स गो. लेट्स गो. 100 रुपीज पर पर्सन. ठीक आहे. गड कालिका माता आणि पीर मच्छिंद्रनाथ टेम्पल आणि हरसिद्धी हरसिद्धी माता टेम्पल. इकडे आपल्याला सोडणार आणि परत घरी पण घेऊन येणार. घरी घेऊन नाही येणार. म्हणजे फक्त आवन आहे ट्रिप. ही भाषा ही मराठी, हिंदी आहे ना, गुजराती आहे. काय मेनू आहे इकडचं. आम्ही एकदम लाईटच खाणार आहे इकडे. काय इकडे आम्ही फक्त चहा पितोय. अशी जेवण झाल्यानंतर जेवण जिरलं नाही, तर आम्हाला चायची तलप लागली होती. काय केलंय म्हणजे आम्ही हे समोसा ठीक होता. मी सीन काय पोट भरलं आमचं, चहा पितो. व्हिडिओ काढतोय. हाय. वैष्णवीच्या मम्मीची मम्मी, वैष्णवीची आजी. चहा कशी आहे वैष्णवी? इट्स गुड. हाय. माहिती असेल काय तुम्हाला सनिती. आता आम्ही निघालो ताबडतोब. ओके, 6:15 झाले, तर लेट व्हायला नको पाहिजे म्हणून निघतो आम्ही गाईस.
ओके नॉनव्हेज खावंसं नाही वाटत जेव्हा चांगलं व्हेज खायला मिळतं आणि दुसऱ्याकडे चांगलं व्हेज खायला मिळतं. ओके ते पण तिथे पण साडीची दुकानं मिळून मला घेऊन चल तिकडे. ओके ओके जाऊया आपण जाऊया साडी घेऊया आपण साडी शॉपिंग करूया साडी मला 2 दिवस तुझ्या चायनीज फूडची आठवण आली की नाही अजून. ऍक्च्युली सीन असा झाला गाईस मी चायनीज आहे ना नॉनव्हेज रोज खातो आणि मी नॉनव्हेज खाऊन पकलो आहे लिटरली तर मला असं आठवण नाही येत आहे टू बी ऑनेस्ट बघायला गेलो तर. कारण की घरी असतो तर आपलं एकच फक्त साखर करता तेच मागवतो मी ठीक आहे आठवण नाही येत व्हेज पण खाल्लं पाहिजे ऑप्शन्स भरपूर आहेत व्हेजमध्ये पण. बघा इकडे ना हे खूप मस्त वाटतं बघायला शे खेती वगैरे आहेत हे काय होतं का माहित नाही कसली खेती आहे ओके गेहूची खेती आहे गव्हाची खेती आहे ओके दिस इज फोटोजेनिक हाय हाय आम्ही आता मच्छिंद्रनाथच्या इकडे आलोय पाठी मस्त असा आहे आणि इकडून कुठून तरी आहे ना मोराचा आवाज येतोय बट आय कांट सी हिम. मच्छिंद्रनाथ बद्दल तुम्हाला मी सांगू तर जे नवनाथ आहेत ना त्यांचा एक शिष्य आहे जो होता मच्छिंद्रनाथ तर त्यांच्या इकडे समाधी आहे ओके त्याचं छोटंसं मंदिर आहे इकडे मस्त आहे वातावरण इकडे बघू शकतात हे पण चांगलं आहे इकडे आयडिया मस्त आहे. गौ को चारा खिलाइए 20 गाय 50 साथी हर हर महादेव हर हर महादेव. आता रात्र होत आली आहे गाइस तर आता आम्ही गडकालिका माताच्या मंदिरमध्ये आलो होतो बेसिकली शक्तिपीठ आहे लिफ्टचा पार्ट आहे ना जो जो इकडे आहे तर जेवढे पण शक्तिपीठ आहे त्याच्यापैकी एक शक्तिपीठ इकडे आहे तुम्ही नक्की इकडे येऊ शकता दर्शनाला चांगलं दर्शन झालं आम्हाला जे सहकार्य होते तिकडचे सगळे बायका होते ती चांगली गोष्ट वाटली बघायला. कसं वाटलं वैष्णवी तुला वाईफ कशी होती खरंच चांगली वाईफ होती काय आणि आम्हाला आरती भेटली डायरेक्ट गेल्या गेल्या आरती भेटली पॉझिटिव्ह एनर्जी. रोनक आणि रोहित जिजू आहे इकडे दांडका घेत आहे तिकडे काय मला मारायला हो गाइस आता आम्ही हरसिद्धी माताच्या इकडे पोहोचलोय पुढे आम्ही जाणार तिकडे दर्शन घ्यायला. तर काय असे दिवे लावलेले ऑलरेडी थोडा आम्ही लेट झालो तर काय आरती चालू झाली आहे आणि अजून एक तुम्हाला सांगायला गेलो तर हा बॅक गेट आहे ना बॅक गेट
बॅक गेट ऑफ महाकालेश्वर आहे. इकडे त्याच्या समोरच हरसिद्धी म्हणजे हरसिद्धी माताचं मंदिर आहे इकडे काय. ओके, इकडे थोडीशी गर्दी आहे. तर हरसिद्धी मातेच्या दर्शनानंतर आम्ही गेलो महाकाल मंदिरच्या क्वाड्रँगलमध्ये फक्त फिरायला. इकडून तुम्ही प्रसाद घेऊ शकतात गायस. 50 रुपयाला एक भेटतो. मी पण घेतले 2. आता कॉरिडॉर आम्ही फिरणार आहे. हा मेन एंट्रन्स आहे. इकडनं आम्ही आलो. आज गर्दी खूप जास्त आहे. आज बघू शकता फट्टे पब्लिक आली आहे. बाजूने लाईन आहे इकडनं. तर आमचं दर्शन झालेलं आहे महाकालचं भस्म आरतीच्या वेळेला. तर आता आम्ही जस्ट फिरतोय. तिकडे पुढे एकदम आहे ना गाइस, तिकडे हे चालू आहे लेझर लाईट्स काहीतरी. आणि हा पूर्ण ग्राउंड आहे ना 1 किलोमीटर आहे मोठा. मी थोडा इकडे रेस्ट करतो थोडा वेळ. ओके, रेस्ट करतोय कारण की मग लाईक पाय वगैरे दुखले आमचे दर्शन वगैरे करून. थोडे बसतो आता आम्ही. गाईस एवढी चांगली प्लेस आहे, खूप मस्त आहे. लोकांनी आहे ना इंटिरियर वगैरे बनवली आहे. छान देवाच्या मूर्तीज वगैरे लोकांनी फिट केली आहे इकडे. आणि इकडे मध्ये एक अशी नदी पण आहे, मस्त वाहते आहे. पण हे बघा बाटल्या पडल्या आहेत तिकडे तर जास्त आहे. हे कधी बंद होणार गाईस? लोकांना म्हणजे कळायला पाहिजे. एक गोष्ट सजेस्ट करेल की तुम्हाला जर दर्शन घ्यायला यायचं असेल ना तर तुम्ही वीकडेजला या. म्हणजे वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, समजतं. तर लोक म्हणजे गर्दी एवढी कमी असते, 2-3 तासामध्ये दर्शन तुमचं होऊ शकतं. ओके, तर नक्की तुम्ही लक्षात ठेवा ही गोष्ट. इकडे चालू आहे फोटो सेशन मस्त बघा. फोटो काढू आहे बघा. फोटोग्राफर बनवलाय मला. गायस आम्ही पूर्ण नाही गेलो तिकडे शेवटपर्यंत कारण की आमच्यासोबत मम्मी पप्पा पण होते. ओके, तर आम्हाला शॉपिंग पण करायची आता बाहेर. आणि बडा गणपती आम्ही ट्राय करणार आहे, विचार करतोय जायचा. म्हणून आम्ही पूर्ण गेलो नाही तिकडे. ठीक आहे, पण आता आम्ही चाललोय सराफा बाजारला. आणि ते छोटा सराफा बाजार आहे ना आमच्या घराच्या इकडेच आहे, म्हणजे रूमच्या इकडे. मेन दर्शन आमच्यासाठी कम्प्लीट झालेलं आहे. बडा गणपती बाकी आहे ना आपला. बडा गणपती बाकी आहे आमचा. तो उद्या करू आम्ही, फिरू आम्ही.
तर गाईस आता इकडे आमच्या हॉटेलच्या परिसरामध्ये आम्ही फिरतोय म्हणजे त्या एरियामध्ये आणि आमचं काहीच फिक्स नाही की काय खायचं आहे. आम्ही रेस्टॉरंट वगैरे बघतो इकडे चांगले असेल सगळे पूर्ण आम्ही फॅमिली बसून खाऊ. भूक तर लागली आहे गाईस मला फट्टे. आज फट्टे फिरलो आहे इकडे महाकालच्या इकडे एरियामध्ये भोवती तर भूक तर फट्टे लागली आहे. बाय शॉप्स वगैरे तुम्ही बघू शकतात गाईस. किती वाजले आता 10:30 वाजायला आले म्हणजे वाजले ऑलमोस्ट. सगळे बंद करतात दुकानं इकडे. आपल्या मुंबईला कसं बाय 11 ॲटलिस्ट मॅक्स टू मॅक्स 12 वाजेपर्यंत चालू ठेवतात. इकडे सगळे दुकानं बघा बंद आहेत. आपली मंडळी चालली आहेत हंटिंग फॉर रेस्टॉरंट. इकडे काय आहे ना अमूलचं मोठं एक शॉप आहे. गाइस गर्दी बघा केवढी आहे. बघ ना गर्दी किती आहे. रेट्स खूप एकदम रिजनेबल आहेत. बघतो काहीतरी डिसाईड करतो काय खायचं आहे ते. तर काय आता आम्ही मसाला पापड मागवलाय असंच थोडं स्टार्टिंगला खायला आणि हळूहळू एक आयटम येतील ते पण तुम्हाला दाखवतो. आता व्हेज मंचुरियन आम्ही मागवला. बघूया जरा एमपीचे चायनीज खाऊन बघा गाईस. हो थँक्यू ब्रो थँक्यू. एक प्लेट डोसा मागवला आम्ही. मंचुरियन खाल्ले गाईस आम्ही. आम्हाला ओके वाटलं. ठीक आहे म्हणजे असं एक्सपेक्टेशन नाही एकदम चांगलं असेल पण मुंबईच्या बाहेर गाईस काय असणार म्हणजे मुंबईच्या बाहेर म्हणजे आपण काय एक्सपेक्ट करू शकतो. उज्जैनच्या स्टँडर्डने खूप काय 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 उज्जैनच्या स्टँडर्डच्या हिशोबाने खूप चांगलं आहे. ओके ठीक आहे. वैष्णवीला जरा सूप हवं होतं. का सूप का मागवलंस तू. असंच थंडी आहे इथे खूप तर जरा बरं वाटेल का. हा गळ्याला वगैरे थोडा बरं वाटेल. गळा वगैरे क्लिअर होईल थोडा. तू सूप कुठला मागवलास पण. मंचाव सूप. ऑप्शन्स नव्हते. ओके ठीक आहे. गाईस जी आमची ऑर्डर आहे ना आतापर्यंत एकदम फास्ट आली आहे गाईस. लोक जास्त आहेत तरी पण एकदम फास्ट येते. नाईस. हायजीन वगैरे चांगलं आहे गाईस. पटकन लगेच पण येत आहे. फास्ट सर्व्हिस आहे. छान ॲम्बियन्स पण आहे गाईस. बघा जरा ब्रेड बटर आणि कॉफी मागवला. कॉफी कशी आहे आणि ब्रेड कशी आहे. पिझ्झा आलाय गाईस बघा. वाव चीज प्लीज. ओव्हरलोड आहे म्हणजे चीज गाईस. टाक थोडं बस. टेस्ट करा गाईस एकदम बेसिक आहे पण ठीक आहे खायला म्हणजे थोडं खायला ठीक आहे. असं टेस्ट नाही नॉर्मल टेस्ट आहे. हो मलाही पण आहे गाईस बघा याच्यावरती. काय कुठलं दूध आहे. केसर दूध आहे. केसर दूध. आता डेड आहे मी दुपारी झोपलो होतो ना तसं आता पण डेड होणार आहे. आता आम्ही नूडल्स पण मागवले 8 नूडल्स तर ते पण खाऊ थोडं. काय स्वीट नाही म्हणजे त्याच्यामध्ये शुगर वगैरे टाकलेलं जास्त म्हणजे गोड बनवायचा प्रयत्न नाही केला. एकदम ब्लेंड झाला. केसर वगैरे टाकलं असेल ना याच्यात. केसर हळद वगैरे. हळद नाही केशर. केशर
केसर केक मस्त केसर दूध आणि जिलेबी तुम्ही काय पण मागवा काय म्हणजे लाईक नूडल्स वगैरे मग तुम्हाला जे पाहिजे ते मागवा पण हे जे आहे ना हे मस्त आहे जिलेबी आणि केसर गाईस इकडे बघू शकता तुम्ही इकडे इंद्रायणी स्पेशल लस्सी लावला तर आम्ही विचार करतोय की इंद्रायणी मागव कारण की बघू शकतात गाईस त्याच्यामध्ये आहे ना काहीतरी असं गोल गोल दिसतं माहित नाही काय ते रसमलाई वगैरे आहे वाटतं ते बघून एकदम जास्त टाइम झालोय आम्ही लगेच ऑर्डर मारतो गाईस इकडे आलेले आहे त्याच्यामध्ये 4 गोळे आहेत सर रसमलाईचे दोन 4 जी गोळे आहेत ना गाईस ते रसमलाई आहे लस्सी टेस्ट करून बघा गाईस आणि अक्का नूडल्स आहे ना गाईस लग्नामध्ये कसे बनवतात गाईस आपल्या सेम तसेच लागतात आणि काय ह्याच्या बाजूला आहे ना हे पण होतं काहीतरी अक्रोट का हलवा मागवली आम्ही टेस्ट करण्यासाठी आज खरंच खूप मस्त आहे एकदम मस्त काय हे आमचं बिल आहे म्हणजे असं वाटतं आपल्या मुंबईला आहे ना या सगळ्या गोष्टी आहे ना खूप महाग दिल्या असतं आपल्याला एका हॉटेलमध्ये आणि एवढं चांगलं इंटिरियर मध्ये तर गाईस नक्की इकडे या आणि हे आणि याच्यापैकी आहे ना गाईस बघा हे मेन आहे आयटम मेन आहे आपण मेन आहे हा सुपर इम्पॉर्टंट आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे ओके याचा ॲड्रेस आहे सद्गुरू रेस्टॉरंट तर खालती अशा बेसिक गोष्टी भेटतात जिलेबी वगैरे दूध म्हणजे नाश्ता करायसाठी आणि वरती तुम्ही लंच किंवा डिनर करू शकता असं रेस्टॉरंट टाईप आहे बघायस आम्ही पोरं जरा नाईट लाईव्ह जरा बघतोय बाकीचे फॅमिली मेंबर्स घरी गेले सगळे शॉप बंद आहेत इकडे तर लेकिन एक सेकंड ये क्या है काय आता आम्ही इकडे फेमस कुल्फी कडे आलेलो आहे कुल्फी आम्ही पार्सल करू इकडून लेट्स सी कशी लागते काय आता आम्ही कुल्फी आहे ना पार्सल घेतली आहे फेमस स्टोर होतं ना ते तिकडे पार्सल घेतली आहे आम्ही घरी खाऊ मस्त पैकी फुल बाकी गाडी वगैरे इकडे आहेत ना काय एकदम लाईक रोड रॅश 12 वाजून गेले संध्याकाळ झालंय ओके 11:35 झाले गाईस फायनली आता आम्ही पोचलोय तर गाईस हे बघा हे आम्ही जे मागवली होती कुल्फी मागवली होती म्हणजे आम्ही पार्सल घेऊन आलो होतो घरी आणि जे आमचं जेवण बाकी होतं दुपारचं ते आम्ही खाल्लं थोडंसं संपवलं चपात्या वगैरे आम्ही केलं होतं ऑर्डर कशी आहे माहित नाही कारण की फेमस शॉप ना कुल्फीवाला आहे टेस्ट खरंच चांगली आहे ही वितळलेली आहे बघा ही वितळलेली आहे कुल्फी तरी पण चांगली लागते पचपचीत लागत आहे पाणी नाही लागत आहे ही केसर पिस्ता आहे आणि ती रबडी होती ही रबडी आहे पण बघूया जरा टेस्ट मस्त आहे ती टेस्ट पण आता समजला हा का फेमस आहे आता मी जेवून घेतो थोडं ते दुपारचंच आहे नॉट सो स्पेशल हाय गाईस तर आता मी जेवण वगैरे झालंय माझं आणि आता मी झोपायला चाललोय
आजचा दिवस हेक्टिक नव्हता गाईस, बट आम्ही म्हणजे ट्रॅव्हल वगैरे केला, शॉपिंग वगैरे केली, दर्शन वगैरे केले. त्याच्यामुळे आम्ही थकलो आहे चालून चालून. त्याच्यामुळे आता मी झोपतोय. उद्याचा काय प्लॅन आहे ना, ठरवलं ना आम्ही. उद्या जाऊ कुठेतरी बाहेर. आमचा बडा गणपती बाकी आहे अजून, ते उद्या केलं तर केलं. ओके, बट मेन आमचे दर्शन झाले सगळे, जे आम्हाला करायचं होतं ते. कुल्फी पण इट वॉज नाईस. तुम्ही नक्की ट्राय करा कुल्फी. जे जे मेन आयटम्स आहेत ते मी ट्राय केले आहेत आणि खरंच चांगले आहेत. नक्की ट्राय करा गाईस. आणि रात्री इकडे शॉप्स वगैरे लवकरच बंद होतात, 10 किंवा 9, 9:30 वाजता डायरेक्ट बंद. आपलं मुंबईसारखा नाही. तो फेमस शॉप होता ना, तो 11:30 वाजता फक्त एकच शॉप होता ऑन, बाकी सगळे बंद होते. मी तुम्हाला भेटतो आता उद्या. ओके, मी आता झोपून जातो गाईस. मग वैष्णवी पण झोपली आहे. गुड नाईट.